हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. कालचा दिवस हा लिटरली आम्ही फूड डे म्हणून घोषित करायला पाहिजे. कारण त्याचं रिझन असं आहे, सकाळी मला ना दगडूशेठला जायचं होतं आणि पण मी उठलो नाही. म्हणजे मी किती 6:30ला उठायचा प्लॅन केला होता, कॅन्सल झाला. कारण मग 15 मिनटं म्हणून मी 8:15 वाजता उठलो असेल किंवा एक अराउंड 8:30 धरलं तरी पण चालेल. त्यानंतरनं आवरलं आणि त्याच्यानंतरनं ब्रेकफास्ट करायला गेलो. ब्रेकफास्टला मग बाकी सगळे म्हणे की पार्सला. मग मी आणले होते पोहे आणि कचोरी आणि ते आम्हाला लिटरली नारड्यापर्यंत आले होते, इथपर्यंत आले होते. एवढे पोहे आणि कचोरी जास्त झालं होतं की आम्ही दिवसभर काहीच खाल्लेलं नाही. त्याच्यानंतरनं मी थोडंसं वाचलं होतं आणि मग वाचून झाल्यानंतरनं झोपलो होतो 1 तासभर. कारण 2 वाजता माझी शिफ्ट होती. 2 वाजता माझी शिफ्ट चालू झाली तर मग मी एक 5 वाजता टी ब्रेक घेतला होता. चहाला तर निघालो होतो, म्हणजे रूमवर नव्हता केला, बाहेर जाणार होतो मी चहासाठी, मी आणि माझा एक रूममेट. तर रस्त्यात आम्ही एक रगडापुरी, एक पाणीपुरी खाल्ली आणि त्याच्यानंतरनं तिथून जस्ट पुढे गेलो तर एका ठिकाणी जलेबी दिसली. तर मग जस्ट आम्ही एकमेकडे बघितलं आणि जलेबी घेण्याचा डिसिजन घेतला. जलेबी, पुन्हा रिटर्न येता येता एका स्वीट शॉपमधनं फाफडा. रूमवर आल्यानंतर पुन्हा आम्ही रूममेट्सनी जलेबी फाफडा खाल्ला. ते झालं कुठं नाही, एक 6 वाजले असतील त्याच्यात. मग 9 वाजता माझी शिफ्ट संपली होती. तोपर्यंत माझे रूममेट स्वयंपाकाला लागले होते आणि स्वयंपाकामध्ये होतं आमरस. कारण माझ्या रूममेटचं असं म्हणणं होतं की पाऊस पडायला लागला तर मग आता हे शेवटचे आंबे असतील, म्हणून काय असेल ते लागण तेवढा आमरस काल खाऊन घ्या. तर मग आमरस केलेला, म्हणे की नाही पावसाचं वातावरण झालं आहे म्हणून भजे काढले होते, कुरडया पापड्या तळल्या होत्या. त्यानंतरनं चपाती आणि त्याच्यानंतरनं इकडून तिकडून कुठे नाही तर डाळ भात पण. आणि हे सगळं गेलं एक 9:30पर्यंत. एक किती 8 वाजता स्वयंपाकाला लागले असतील. दॅन मी एंट्री केली होती स्वयंपाकामध्ये 9 नंतर, कारण तोपर्यंत माझी शिफ्ट होती. आणि 9:30पर्यंत सगळा स्वयंपाक झाला आणि त्यानंतरनं ते सगळं खाल्लं. म्हणजे कालचा हा दिवस पूर्ण फक्त खाण्यातच गेला आहे. असा होता माझा सगळा कालचा दिवस. फक्त खाणं आणि मी माझं काम केलं आहे. डन.